जय सद्गुरू. चला आज आपण बनवूया नाश्त्याला इडली. तर इडलीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे उकडा चावल. याच्यामध्ये 3-4 प्रकार मिळतात. एक पांढरा शुभ्र उकडा मिळतो, एक मोठा आणि एक मिडियम. मी मिडियम घेतलेला आहे. याच्या इडल्या खूप छान सॉफ्ट होतात. आणि ही उडदाची डाळ आणि थोडे मेथी दाणे. हे बघा, हे मेथी दाणे. आपण 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने घेतलेलं आहे. 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ आणि आपण थोडेसे याच्यामध्ये एवढे असे मेथी दाणे असे टाकणार आहोत. आणि हे सर्व आपण 5-6 तास भिजायला ठेवणार आहोत. हे 5-6 तास भिजल्यानंतर आपण ह्याला वाटून घेणार आहोत आणि आंबवण्यासाठी ठेवणार आहोत. सखींनो, आपली डाळ आणि हे उकडे तांदूळ हे आता भिजून झालेले आहेत. आपण 5-6 तास भिजत ठेवले होते. आता आपण ते वाटून घेऊया. वाटून ठेवून मस्त फेटून त्याला आपण आता 4-5 तासासाठी ठेवूया आणि उद्या सकाळी त्याच्या इडल्या करूया. हे बघा, आधी आपण उडदाची डाळ वाटून घ्यायची, नंतर आपण तांदूळ वाटून घ्यायचे. आपण डाळ वाटूया आणि तांदूळ वाटून घेऊया. सखींनो, आता आपलं हे मिक्सर मधून वाटून झालेलं आहे उडदाची डाळ आणि उकडा तांदूळ. आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं मीठ घालणार आहोत. आपल्याला किती लागतं चवीनुसार टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, ते चांगलं आंबल्या जातं व्यवस्थित आणि मीठ बरोबर इडली करताना लागतं. आता आपण कसं फेटायचं हे बघूया. हे बघा, हे पूर्णपणे खाली आपण पहिल्यांदा उडदाची डाळ वाटलेली आणि ती टाकलेली होती आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय, तांदूळ घेतलेले, तांदूळ वाटलेले. आता दोघांना आपल्याला मिक्स करायचंय. तर असं मस्तपैकी असं फेटून घ्यायचं फिरून फिरून. मग इडली ना एकदम छान सॉफ्ट होते अशी. अशा धारा करायच्या याच्या, म्हणजे ते एकजीव होतं मस्तपैकी. डाळ आणि तांदूळ मस्तपैकी असं मिक्स झालं. एक 2-3 मिनिटं करायचं आणि ते एकजीव होण्यासाठी. आणि आता हे आपलं फेटून झालेलं आहे बघा छानपैकी. आता आपण याला झाकून ठेवूया रात्रभर. सकाळी आपण नाश्त्याला इडल्या करणार आहोत. तर हे मस्तपैकी पीठ आंबून येईल. हे बघा, आता आपलं वाटून वगैरे झालेलं होतं. आपण 5-6 तासासाठी संध्याकाळी ठेवलेलं होतं. हे बघा, मस्तपैकी पीठ फुगून आलेलं आहे आपलं. हे बघा, दिसतंय का तुम्हाला. आता याला आपण काय करणार आहोत, थोडंसं असं फिरवून घेणार आहोत, कारण आपल्याला आता करायचे इडल्या. आता आपण रात्री याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. आता आपण थोडंसं बघूया मीठ आहे की नाही. थोडं कमी मीठ वाटतंय, आपण मीठ टाकून घेऊया. आणि मस्तपैकी असं फिरून घेऊया, एकजीव करूया याला. म्हणजे आपल्या इडल्या एकदम नरम आणि छान होतात. भांड्यांना आपण असं तेल लावणार आहोत. आता मी हे गॅस लावून हे तापत ठेवते. हे इडली पात्र आहे आणि ह्याच्यामध्ये बघा लिंबाच्या 2 फोडी टाकलेल्या आहेत. हे बघा, का तर आहे ना, हे भांडं काळं होत नाही, पांढरं शुभ्र राहतं त्याच्यासाठी. आणि मी याच्यामध्ये इडली अशा छोट्या छोट्या इडल्या अशा टाकून, हे थोडं कमी टाकायचं म्हणजे फुलून येतं ते, म्हणून कमी टाकायचं. असे आपण सर्व भरून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यासाठी चटणी पण करायची आहे. तर चटणीसाठी काय काय लागणार आहे ते मी सांगते. नारळ, हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी मोहरी, डालिया. आपण नारळ, हिरवी मिरची आणि डालिया आहे आणि मीठ हे सर्व एकत्र टाकून वाटून घेणार आहोत. आपण नारळाचे आता तुकडे करून घेऊया आणि हे आपण इडली पात्र सर्व इडल्या भरून शिजायला लावूया. सखींनो, ही बघा, आपण आता खोबऱ्याची चटणी करतोय. ते बघा, नारळाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी 4 मिरच्या टाकल्या आणि आहे डालिया. आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया.
ही बघा आपली चटणी तयार आहे. आपण आता काढून घेऊया. चटणी आपली तयार आहे. आता काय करायचं, आपण याच्यावरती फोडणी द्यायची. आपण हे तेल तापत ठेवलेलं, आता आपण फोडणी देऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. याच्यावरती आपण मोहरी टाकूया. तेल गरम झाल्यावरच टाकायचं, म्हणजे छान फोडणी होते. हे बघा, त्याच्यावर आपण कढीपत्ता टाकूया. आपली फोडणी देऊन झाली की लगेच झाकणी टाकायची, म्हणजे फोडणीचा सुगंध छान राहतो त्याच्यामध्ये. आपली चटणी तयार आहे. सखींनो, आपण बघूया आता आपली इडली तयार झाली की नाही. झालेले आहेत 10 ते 15 मिनिटं. हे बघा, मस्त फुगून आलेली आहे इडली आपली. आता इडली झाली की नाही बघण्यासाठी काय करायचं, आपण चमचा किंवा सुरी असं टाकून बघायचं. हे बघा, याला लागत नाहीये म्हणजे इडली आपली झालेली आहे. आता आपण इडली काढून थोडा 5 मिनिटं थंड करूया आणि इडली काढून घेऊया. सखींनो, आपला नाश्ता तयार आहे. गरमागरम इडली आपण बनवलेली आहे. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट आणि छान झालेली. हे बघा, जाळीदार अशी मस्त आणि एकदम छान सॉफ्ट झालेली. आता हे त्याच्याबरोबर केलेली आपण चटणी आणि हे सांबार. आपण इडली खाऊन बघूया. इडली आणि चटणी, त्याच्याबरोबर सांबार आणि आपला मस्त गरमागरम चहा. तुम्ही अशी बनवून खा आणि कशी बनते ते कमेंट मध्ये मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.